शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी विशाल पाटील आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे स्वामी समर्थ कृषी उद्योगी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे आपण हे जे व्हिडिओ करतो हे स्वामी समर्थ ॲग्री कन्सल्टन्सी आणि स्वामी समर्थ कृषी उद्योग या फर्मच्या सभासद शेतकऱ्यांच्यासाठी. मित्रांनो, आज जो आपण व्हिडिओ करतो हा तसा व्हिडिओ 1-2 दिवस लेट झाला, कारण खूप साऱ्या विषयावर तुमच्याशी बोलायचं होतं. त्यातला सगळ्यात महत्त्वाचा विषय की मी गेली 20 वर्ष या द्राक्ष पिकामध्ये काम करत असताना काही गोष्टीची मला आगाऊ कल्पना आली होती असं समजा, आणि याचमुळं आपण पूर्ण उन्हाळभर जी सिरीज केली एप्रिल द्राक्ष छाटणीच्या संदर्भातील, ह्या प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण ही गोष्ट सांगत होतो की हे वर्ष द्राक्ष बागायतदारांच्यासाठी खूप निर्णायक असं असणार आहे. त्यावेळी खूप साऱ्या लोकांना असं वाटलं की असं काही होत नाही, आम्ही चांगलं पाणी व्यवस्थापन करल, आम्ही चांगले PGR मॅनेजमेंट करल, आम्ही चांगले न्यूट्रिशन मॅनेजमेंट करल आणि आमच्या बागेला प्रत्येक वर्षी येतोय तसा माल येईल. हा व्हिडिओ 1-2 दिवस वेळ घेऊन करण्याचं जे मेन कारण आहे मित्रांनो, ते हेच आहे की सांगली जिल्ह्यामध्ये मला वाटतं आता राहिलेल्या छाटण्या ह्या फक्त अगदी 10-12% जास्त राहिलेल्या नाहीत. म्हणजे जवळजवळ 80 ते 90% छाटणी आता आपल्याकडे पूर्ण झाली. आणि ह्या छाटणीनंतर एक गोष्ट लक्षात आली मित्रांनो, ज्या शेतकऱ्याची एप्रिलमधली छाटणी ही फेब्रुवारी किंवा मार्चच्या पहिल्या-दुसऱ्या आठवड्यात होती, यांच्याकडं बऱ्यापैकी माल आले. सांगली जिल्ह्यामध्ये मालाची जी परिस्थिती आहे ती मी आत्ता सांगितले त्या पद्धतीनं खूप कमी लोकांना चांगला माल आहे. नाशिकची सुद्धा तीच परिस्थिती आहे. फक्त सोलापूर जिल्ह्यामध्ये चांगला माल आलेला आहे. आता मी या फील्डमध्ये काम करतोय किंवा ह्या पूर्ण वर्षभरात मी जेवढ्या शेतकऱ्यांशी बोललो, या शेतकऱ्यांशी बोलल्यानंतर एक गोष्ट माझ्या लक्षात आली की साधारण 2000 शेतकऱ्यांशी मी बोललो, मला फक्त 2 शेतकरी असे भेटले की जे म्हणले की आमच्याकडं खूप चांगला माल आहे, म्हणजे अत्यंत चांगला. जसं काडीवर 3-4 घड आहेत, आम्हाला आमच्या मनाप्रमाणे घड निवडीचं स्वातंत्र्य मिळालं, आम्हाला कोणता घड ठेवायचा आहे, कोणता घड काढून टाकायचा आहे, या पद्धतीचा निर्णय घेण्यासाठी जे झाडावर खूप चांगला माल पाहिजे अशी कंडिशन असणारे 2 शेतकरी भेटले. मग या सगळ्याचा अर्थ काय मित्रांनो, तर या सगळ्याचा अर्थ हा आहे की यावर्षी जर ओव्हरऑल आपण परिस्थिती बघितली तर सगळीकडेच माल हे कमी आलेले आहेत. मग ज्यावेळी माल कमी येतो त्यावेळी आपण एवढं उन्हाळभर केलेलं कष्ट, आपण उन्हाळभर केलेला खर्च आणि ह्या सगळ्याचा मेळ घालताना तो मेळ बसत नसताना शेतकरी म्हणून निराश होणं हे एक स्वाभाविक म्हणजे ती एक प्रतिक्रिया आहे. आणि ते प्रत्येक शेतकऱ्याच्या बाबतीत आज घडत आहे, किंवा प्रत्येक शेतकऱ्याला आज असं वाटत आहे की नक्की काय करायला पाहिजे किंवा ह्यातनं आपण कसं पुढं जायचं आहे. तर मित्रांनो, आपण अशा फील्डमध्ये काम करतोय की इथं आपल्याला भावनिक होण्याचा अधिकार नाही किंवा निराश होण्याचा पण अधिकार नाही. कारण आपण शेतीमध्ये काम करत असताना आपण करत असलेल्या प्रत्येक कामाचे दिसणारे परिणाम दिसण्यासाठी 1 वर्षाचा वेळ लागतो. म्हणजे मी माझ्या द्राक्ष पिकात करत असलेल्या कोणत्याही कामाच्या बाबतीत केलेली लहानात लहान चूक ही दुरुस्त करण्यासाठी मला 364 दिवस थांबायला लागेल. आणि म्हणून हे टाळायचं असेल तर तुमच्या प्रमाणच माझ्याकडं सुद्धा माल कमी जास्त आहे, पण इथं थांबून किंवा निराश होऊन चालणार नाही मित्रांनो. तर आपल्याला कमी खर्च कसा करता येईल याबाबतच्या उपाययोजना विचारात घेऊन पण द्राक्ष पिकात आपल्याला कन्सिस्टंट काम हे करावं लागेल. कारण ह्या वर्षी जर तुम्ही तुमच्या बागेची हेळसांड केली तर याचा परिणाम तुमच्या एप्रिलच्या छाटणीवर आणि याचा परिणाम तुमच्या पुढच्या छाटणीवर पण होऊ शकतो. मित्रांनो, हे जे काय मी सांगतोय हे माझा 20 वर्षाचा अनुभव सांगतोय. आणि मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगितलेला कोणताही प्रोडक्ट शेतकऱ्यांनी वापरायलाच पाहिजे असा माझा कोणताही आग्रह नाही मित्रांनो. म्हणजे हे मला आलेले अनुभव, मला एखादा आवडलेला प्रोडक्ट, त्याच्या अनुषंगानं मी माझ्या बागेत करत असलेलं काम हे या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो. मग हे सांगत असताना माझा हा प्रामाणिक प्रयत्न असतो की जे प्रोडक्ट मी वापरून बघितले आणि ज्याचे मला चांगले रिझल्ट आले ते शेतकऱ्यांना रेकमेंड करावे. पण ते वापरावे की नाही वापरावे हे सर्वस्वी त्या शेतकऱ्यांना ठरवायचं आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट मित्रांनो, याच्यामध्ये द्राक्ष पिकाचा जर विचार केला तर 5 आंधळ्या माणसांनी 1 हत्ती तपासावा अशी द्राक्ष पिकातल्या ज्ञानाची अवस्था आहे.
म्हणजे कसं, तर ज्या आंधळ्याच्या हाताला हत्तीचं पोट लागल तो हत्तीचं वर्णन सुपासारखं करल, ज्या आंधळ्याच्या हाताला शेपटी लागल तो हत्तीचं वर्णन लांब काहीतरी असं करल, ज्या आंधळ्याच्या हाताला हत्तीचा पाय लागल तो आंधळा माणूस हत्तीचं वर्णन खांबासारखं करल, खांबासारखी काहीतरी वस्तू आहे. तसं द्राक्ष पिकामध्ये प्रत्येक तज्ज्ञाला आलेले अनुभव हे वेगवेगळे आहेत आणि प्रत्येक तज्ज्ञ हा त्या माणसाला आलेल्या अनुभवाच्या अनुषंगानं त्याच्या प्रॅक्टिस त्याला फॉलो करणाऱ्या शेतकऱ्यामध्ये सेट करण्याचा प्रयत्न करत असतो किंवा त्या देण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणून एखादा तज्ज्ञ खूप हुशार आहे आणि एखादा तज्ज्ञ खूप ड आहे किंवा त्याला काही कळत नाही असं होत नाही. जसं मी सांगितलं की ही एक खूप मोठी अशी प्रोसेस आहे, ह्याच्यामधलं ज्ञान संपत नाही. तुम्ही कितीही दिवस ह्याच्यात प्रॅक्टिस केलं तर प्रत्येक वर्षी नवीन चॅलेंज आहे, प्रत्येक वर्षी नवीन काहीतरी गोष्टी घडतायत आणि प्रत्येक वर्षी नवीन काहीतरी समजते. आता या वर्षी समजलेली कोणती गोष्ट सगळ्यांसाठी महत्वाची आहे, तर या वर्षी एक गोष्ट आपल्याला समजली की आज जर 15-20 घड आपण आपल्या बागेला एवढ्या वाईट कंडिशन मध्ये आणू शकत असेल तर पुढच्या वर्षी नक्कीच आपण 50-60-70 घड आपल्या एका द्राक्षवेलीवर आणू शकतोय. एवढा चांगला अभ्यास ह्या वातावरणाच्या काळात कोणत्या पद्धतीचे पीजीआर, कोणत्या पद्धतीचं पाणी व्यवस्थापन आणि कोणत्या पद्धतीचं खत व्यवस्थापन किंवा माणसांच्या करवी काम करत असताना कोणत्या पद्धतीच्या प्रॅक्टिस आपण करायला पाहिजे हे थोडंफार प्रत्येक शेतकऱ्याला या वर्षीच्या निसर्गाने शिकवलेलं आहे. आणि हाच अनुभव घेऊन आपण पुढच्या वर्षी या कामात बदल करायचा, सुधारणा करायचा प्रयत्न करत असतो. कधी त्यात यश येतं, कधी त्यात यश येत नाही. कारण जसं मी सांगितलं की द्राक्ष शेतीमध्ये तुम्ही करत असलेलं काम, तुम्ही करत असलेली फवारणी, तुम्ही सोडत असलेलं खत हे परिणामांसाठी फक्त 0.5% जबाबदार आहे आणि 99.5% हे वातावरण जबाबदार आहे. म्हणजे जोपर्यंत तुम्हाला चांगलं वातावरण मिळणार नाही तोपर्यंत तुम्ही कितीही चांगलं काम केलं तर अपेक्षित परिणाम दिसणार नाहीत. म्हणून आपण हे जे व्हिडिओ करतोय ह्या व्हिडिओचा एकच उद्देश आहे की या व्हिडिओच्या माध्यमातून मी माझ्या शेतात करत असलेली कामं तुम्हाला सांगतोय किंवा मी माझ्या स्वामी समर्थ ॲग्री कन्सल्टन्सी किंवा स्वामी समर्थ कृषी उद्योग या फर्मच्या सभासद शेतकऱ्यांना सांगतोय. त्यात बदल करावा करू नये हा ज्याचा त्याचा स्वतःचा अनुभव किंवा स्वतःला आलेल्या कंडिशन नुसार त्यांनी निर्णय घ्यायचा आहे. ही झाली एक गोष्ट. आता सगळ्यात महत्वाचं ज्या कारणासाठी आपण आजचा व्हिडिओ करतोय, जसं आता आपण सांगितलं की सगळीकडेच मालही कमी जास्त आहेत, त्यामुळं खूपच शेतकऱ्यांनी ह्या वर्षी खर्चावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. आता ते खर्चावर कसं नियंत्रण ठेवायला पाहिजे, तर ज्या पद्धतीनं आपण भाजीपाला पिकामध्ये काम करतो, 1 दिवस आड 2 दिवस आड वातावरण बघून आपण फवारणीचं नियोजन करतो. झाडावर जोपर्यंत एखादी कीड आयडेंटिफाय होत नाही तोपर्यंत आपण कीटकनाशक घेत नाही. झाडावर एखादा रोग जोपर्यंत आयडेंटिफाय होत नाही तोपर्यंत आपण बुरशीनाशक घेत नाही. अशा पद्धतीनं 2 दिवस आड किंवा 1 दिवस आड अशा पद्धतीने एखादं बुरशीनाशक, एखादं परवडणारं कीटकनाशक अशी फवारणी घ्यावी ज्यावेळी तुमच्याकडे वातावरण चांगलं आहे. ज्यावेळी वातावरण खराब आहे त्यावेळी तुम्ही सलग फवारणीची गरज असेल तर सलग फवारणी घ्यावी. फवारणी घेत असताना औषधाचे कंटेंट तपासून घ्यावेत. कोणतं औषध कोणत्या रोगावर, कोणत्या किडीवर काम करतं हे समजून घ्यावं आणि यामुळं तुमचा खर्च कमीत कमी कसा करता येईल याचं नियोजन करावं. आणि आत्ता सगळ्यात महत्वाचं ज्या कारणांसाठी आपण व्हिडिओ करतोय की आत्ताच्या स्टेजला ज्या सगळ्या द्राक्ष बागा आहेत ह्या साधारणपणे म्हणजे आर्लीच्या छाटणीच्या ज्या ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात किंवा सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात छाटलेल्या बागा आहेत, हे तर सगळ्यात मोठी समस्या जशी गळ आणि कूज या रोगाची आहे. आता द्राक्ष पिकामध्ये तसा विचार केला तर गळ आणि कूज या रोगासाठी सुद्धा कोणतंही औषध खात्रीशीर असं नाही. या काळामध्ये सुद्धा तुम्हाला तुमचं पाणी व्यवस्थापन हे सगळ्यात महत्वाचा फॅक्टर आहे. 28 दिवसाच्या नंतर 33 ते 35 दिवसापर्यंत तुम्ही 27-28 दिवसाच्या दरम्यान बागेला एक चांगलं पाणी देऊन घ्या आणि पुढचा 1 आठवडा तुम्ही पाणी स्किप करा. कारण ह्या पाण्याच्या माध्यमातून सुद्धा तुमच्या द्राक्षवेली अंतर्गत नायट्रोजनच्या लेवल वाढून तुमची गळ वाढण्याची शक्यता आहे. आणि ज्या वेळी गळ वाढेल त्यावेळी कूज वाढेल. कारण आपल्याकडं हे खूप मोठे पाऊस पडून गेल्यानंतर रोज सकाळी जर आपण बघितलं तर दव जास्त प्रमाणात पडत आहे, एखाद्या दिवशी धुकं सुद्धा पडत आहे. आणि हे दवाचं किंवा धुक्याचं पाणी तुमच्या गळलेल्या मण्यानंतर झालेली जी जखम आहे ह्या जखमेतनं बाहेर येणारं जे पाणी आहे याच्यावर दवाचं किंवा धुक्याचं पाणी चिकटलं की तिथं तुम्हाला
सडणे हा प्रकार चालू होतो, घड डायरेक्ट कुजायला चालू होतो. म्हणून याच्यासाठी मार्केटमध्ये आज तरी कोणतंही औषध असं खात्रीशीर आणि हेच प्रभावी आहे म्हणून सांगता येत नाही. पण या सुद्धा कंडिशनमध्ये आपल्याला आपली द्राक्षबाग वाचवताना 2-3 गोष्टीची काळजी घ्यायची आहे. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं एक पाणी व्यवस्थापन. दुसरं, या काळामध्ये कोणतीही खतं देऊ नका. जी काही खतं आपण देणार आहे ते 27-28 दिवसाच्या अगोदर. आणि यामध्ये सुद्धा सगळ्यात जास्त पोटॅशच्या लेवल चांगले असणं, मॉलिब्डेटच्या लेवल चांगले असणं हे गरजेचं आहे. त्याचबरोबर कॅल्शियम, मॅग्नेशियम, झिंक आणि बोरॉन या न्यूट्रिएंटच्या लेवल ह्या चांगल्या असणं गरजेचं आहे. आणि याच्यामुळं तुमच्या कुजीला, गळीला थोड्याफार प्रमाणात अटकाव केला जाऊ शकतो. आणि याच्याशिवाय सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे मित्रांनो, ज्या वेळी तुमच्याकडे दव किंवा धुकं पडल अशा वेळी तुम्ही सकाळी पानावर पाणी असताना, तुमच्या घडामध्ये पूर्णपणे पाणी असताना फंगो नावाचं जे बुरशीनाशक आहे, जे आपण एप्रिल पासून सांगतोय की 2 किलोच्या बादलीमध्ये ट्रायको अर्धा, सोडो अर्धा, बॅसिलस अर्धा आणि अँपिलोमायसिस अर्धा असे 4 बॅक्टेरिया एकत्र 2 किलोच्या बादलीत येतात. 1 एकरसाठी 300 लिटर पाण्यामध्ये ही बादली आणि याच्यासोबत कोणतंही एक कॉन्टॅक्ट बुरशीनाशक, ज्याच्यामध्ये अँट्राकॉल असेल, Z78 असेल किंवा M45 असेल किंवा पॉलिराम असेल, अशा पद्धतीचं कोणतंही एक ज्याला आपण कॉन्टॅक्ट फंगीसाइड म्हणतो असं बुरशीनाशक घेऊन तुम्ही ते दैवार असताना, आणि मग गळ जर जास्त असेल तर 0050 सारखं खत याच्यामध्येच 2 ग्राम टाकून तुम्ही जर पानावर पाणी असताना, घडामध्ये पाणी असताना जर फवारणी केली तर तुमची कूज ही थोड्याफार प्रमाणात कमी झालेली दिसेल. जर तुमच्या बागेमध्ये गळ खूप मोठ्या प्रमाणावर असेल तर मार्केटमध्ये मॅग्झी सेट आणि मॅग्झी फ्लॉवरिंग नावाचं एक औषध आहे. कुजीचा जर प्रॉब्लेम तुम्हाला दिसत असेल तर मार्केटमध्ये मॅक्स सेट नावाचं गळ कुजीसाठी खास येणारं औषध आहे. आणि त्याच्याशिवाय जर तुमच्याकडे संध्याकाळच्या वेळी पाऊस पडला आणि घडामध्ये किंवा बागेमध्ये तुमच्या पाणी साचून राहते असं वाटत असेल तर क्युरेटर नावाचं एक युनिक प्रोडक्ट आहे, जे फवारणी केल्यानंतर तुमच्या झाडावर साचलेलं पाणी खाली पाडायचं काम करतं, तुमचा घड कोरडा करायचं काम करतं, तुमचं पान कोरडं करायचं काम करतं. याची फवारणी जर तुम्हाला आवश्यक वाटत असेल, तुमच्याकडे कंडिशन तशा खूप वाईट असतील तर घ्या. आणि याच्याशिवाय या व्हिडिओच्या माध्यमातून मी जो प्रयत्न करतोय हा जर तुम्हाला आवडत असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. माझे व्हिडिओ तुम्ही कुठनं बघताय हे मला कमेंट करून सांगा. द्राक्ष पिका संदर्भात तुम्हाला या वर्षी कोणत्या पद्धतीचे अनुभव आले हे मला कमेंट करून सांगा. माझा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की आपल्याला लवकरात लवकर आपले 10,000 फॉलोअरचा टप्पा पूर्ण करायचा आहे आणि त्याच्यासाठी मला तुमच्या सर्व शेतकऱ्यांची मदत पाहिजे. धन्यवाद मित्रांनो.